99 लाख रुपयांचं कोटी रुपयांचं कर्ज घेतलं, 3 लाख कोटी आरबीआय कडून काढून घेतले, 30 लाख कोटींचा पेट्रोल टॅक्स घेतला. पेट्रोलवरती जो टॅक्स लावतात ना, तो 30 लाख कोटी होतं, एकूण 1.25 लाख कोटी. डॉलर 2014ला 59 होता, म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा 53 होता. आज तो 80 रुपयावर आहे, म्हणजे आज तो 82-83 वर आहे काहीतरी. पहिल्या 70 वर्षात देशाचं कर्ज 56 लाख कोटी होतं. गेल्या 10 वर्षात ते 99 लाख कोटी रुपये झालं. 70 वर्षात च्या दुप्पट झालं. 70 वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या दुप्पट 10 वर्षात झालं. हे घे पुरावे, आणि अर्थसंकल्पाच्या पुस्तकातनं काढलेले आहेत सगळे. या देशामध्ये जो जीडीपी आहे त्याच्यातला 90% पैसा हा कर्ज, हप्ते, पगार, मेंटेनन्स वर जातो. म्हणजे देशाकडे फक्त 10% पैसे असतात ज्याने देशाचे इतर विकास होऊ शकतील. रस्ते बांधणे, धरणं बांधणं, म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या गव्हर्नमेंटनी करायच्या जे कर्तव्य आहे त्यांचं, त्या कर्तव्यासाठी फक्त 10% पैसे. मला आठवतं ह्यांचं भाषण सुषमा स्वराज कि जब डॉलर की तुलना में भारत का रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है, देश की इज्जत गिरती है. आता काय सांगणार हे आफ्टर, म्हणजे आत्ताचं जे अर्थसंकल्प झालं त्याच्यानंतरचे खूप डिटेल्स काढून ठेवले. मी उद्या परवा जाऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे याच्यावरती, खूप डिटेल्स. एकंदरीतच देशाची आर्थिक अवस्था वाईट आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या देशात कधीही उद्रेक होऊ शकतो. गरीबाच्या हातात पैसाच नसेल आणि त्याला खायला अन्नच नसेल तर तो कशावर जीव जगणार आहे? त्याचा धर्म त्याला जेवू घालत नाही ना. जगायला शेवटी अन्न लागतं, अन्न विकत घ्यायला पैसा लागतो. असं आहे सगळं. सर, आप कह रहे हो कि एक तरीके से कि जीडीपी बहुत नीचे गिर चुका है. तरक्की का मॉडल क्या रहेगा अगले 5 साल का? जो 10 साल अभी का क्या मालूम, आप दिखा रहे हो कुछ अलग आ रहा है, क्या मालूम में. और एक तरीके से मोदी कह रहे हैं 370 के बाद, क्योंकि उनको संविधान में कुछ चेंजेस लाने. आप किस तरीके से? मुझे लगता है संविधान में चेंजेस नहीं लाना है, उनको संविधान बदलना है. क्योंकि पहले से उनकी धारा ये थी कि हमको ये संविधान पसंद ही नहीं है, हम ये संविधान को मानते ही नहीं है. जब ये देश स्वतंत्र हुआ और जब देश ने ये संविधान स्वीकारा, अपनाया 26 जनवरी 1950 में, तब जो आरएसएस का मुखपत्र था, ऑर्गेनाइजर, उसमें लिखा था कि यह संविधान भारत का संविधान नहीं हो सकता है. भारत का संविधान एक ही है, मनुस्मृति. मनुस्मृति अगर संविधान है तो फिर महिलाओं का खात्मा हो गया, दलितों का खात्मा हो गया, मुसलमानों का खात्मा हो गया, ओबीसी का खात्मा हो गया. फिर करोगे क्या? जो है वो अच्छा है. लोगों को समझ में आना चाहिए हम किस तरफ जा रहे हैं. सर, ईडी के प्रेशर में इंडिया अलायंस कोई टूटती हुई दिख रही है. इंडिया अलायंस कोई टूटेगी नहीं. सीएम जो है वो भी फिलहाल अंदर, उनको भी जेल जाने की बातें पता चल रही है. किस तरीके से आप देख रहे हैं? ऐसा है कि मैं वही बोल रहा हूं कि ये जो देश में चालू है ये देश के लिए अच्छा नहीं. ये देश विविधता से भरा हुआ देश है. जब आसाम में कोई दल जाके बोलता है, कोई संगठना जाके बोलती है कि जीसस क्राइस्ट का चित्र मत लगाओ, क्रॉस मत लगाओ, मी आलेली माणसं मगरूर होतात. त्यांना प्रश्न विचारणारा कोण नाही. त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधार सत्ताशी लुटून खातील, लुटून समोर दरोडे घालतील. काय करणार? जी काही परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत, तोडले जात आहेत, आणि ज्या पद्धतीने शेड्यूल 10 चा गैरवापर केला जातोय, म्हणजे संविधानाचा अर्थच बदलून त्याचा वापर करणं, हे धोकादायक आहे.
धोकादायक आहे. ज्या पद्धतीने आमचा पक्ष मोडण्यात आला, ज्या पद्धतीने शिवसेना मोडण्यात आली, ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष न्याय प्रक्रिया करतायत, हे सगळं म्हणजे एक तर हसण्यासारखं आहे, म्हणजे हसण्यासारखंच आहे. काय होईल जास्तीत जास्त, माझं तर म्हणणं एवढं, मग काय होईल, आम्हाला डिस्क्वालिफाय कराल ना, अजून काय कराल, फाशीवर नाही लटकवणार ना, आमच्या तोंडावर काळी पट्टी बांधून आम्हाला गप्प तर नाही करणार ना. करा, माझं तर आव्हान आहे, करा. काँग्रेसचे काही नेते आता अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असं माझं म्हणणं असं आहे, ज्याला जायचंय त्यांनी जावा. मी काँग्रेस बाबतीत नाही बोलत, मी आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा आमच्या इथे बोलायचो, ज्यांना जायचंय त्यांनी जा. एक लक्षात ठेवा, मी इतिहास सांगतो, 1977 साली जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळे इंदिरा गांधींना सोडून गेले होते. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. पण 1980 साली त्याच इंदिरा गांधींनी कन्याकुमारी टू काश्मीर आणि गुजरात ते मेघालय याच्या 4 वाटा फिरल्या. कधी त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही भरू दिलं, कधी त्यांना रेस्ट हाऊस नाही मिळू दिलं. त्या बाईंनी एका खेड्यामध्ये रेस्ट हाऊस न मिळाल्यामुळे इंदिराजींनी रस्त्यावरती बायकांचा वेढा घेतला आणि रस्त्यामध्ये आंघोळ केली आहे, रस्त्यामध्ये, कारण का त्यांना रेस्ट हाऊसच मिळालं नाही. त्यांच्या मागे शहा कमिशन लागलं, त्यांना जेल झाली, सगळे सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस सूड घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेने सूड घेतला आणि 80 साली त्या सगळ्यांचा पराभव झाला आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या. भारतीय म्हणजे जनतेमध्ये तो एक मनात उद्रेक असतोच की तुम्ही सोडाचं राजकारण करू नका, लोकशाही मार्गाने जेवढं जिंकता येईल मन तेवढी जिंका. सूड हा कोणालाही आवडत नाही. तुम्ही रस्त्यावरचा कुत्रा बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो. आमच्याकडे आहेत बघा, तुम्ही एखाद्याला मारायला जा, तो कुत्रा तुमच्या अंगावर येईल. सूड हा जगामध्ये सगळ्या प्राण्यांकडनं त्याचा विद्वेष असतो की हे करू नका. हिंसा ही अमान्य, आणि या देशामध्ये हिंसा तर ती कसलीही हिंसा असो, पॉलिटिकल व्हायलन्स असो, रिलिजियस व्हायलन्स असो, कुठलाही व्हायलन्स या देशात सहन केलाच जाणार नाही. हा देश बुद्धाचा आहे, बुद्धाची जन्मभूमी आहे. हा देश गांधींचा आहे, त्यांची जन्मभूमी आहे, आणि त्यांचे सुविचार हे जगाने मान्य करून स्वीकारलेत. मग मार्टिन लुथर किंग असो, नेल्सन मंडेला असो, म्हणजे शोषणाविरुद्धचे जे जे लढे झाले ते सगळे लढे गांधीजींच्या नावानेच झाले. नंतर त्या गांधींच्या देशात हे सगळं नाही चालू शकत. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये तुम्ही संविधानाच्या विरोधात वागायला जाता. 10th शेड्यूल हे संविधानात आहे. म्हणजे आयाराम गयाराम होऊ नये. गयाराम नावाचा आमदार होता, सकाळी एका पक्षात होता, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात होता आणि सकाळी तिसऱ्या पक्षात होता. त्याच्यावरनं आयाराम गयाराम नाव पडलं. गयाराम हा हरियाणा मधला लोक हे होता, आमदार होता. त्या गयाराम नंतर मग हा 10th शेड्यूल आलं, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आता त्याला पक्षांतर बंदी कायद्याला तर संविधानिक सपोर्ट मिळतो की काय असं वाटायला लागलं. म्हणजे 50% आमदे तुटे की झालं, तसं नाही आहे. 10th शेड्यूल मध्ये नाहीच आहे तसं. तुम्हाला पक्ष सोडताच येत. भाजपा के साथ विलीन हो गए. वो बोलते कि विकास नहीं हुआ है. उनके घर में पिछले 70 साल से सत्ता थी. 70 साल से उनके पिताजी 50-60 जब थे 1950 में और 1960 में के दशक में उनके पिताजी मंत्री हुई. वो खुद मुख्यमंत्री रहे हैं, अभी भी मिनिस्टर थे, अभी 1.5 साल पहले. अब इतना सब करके भी विकास नहीं किया तो किया क्या फिर? आदर्श घोटाले के मुख्य चेहरे हैं. ठीक है, अभी उस सब जो गए उनके ऊपर ज्यादा बात नहीं करनी. गए हो गए, सिर्फ हमारे ऊपर बात मत करना, फिर करारा जवाब मिलेगा. मैं किसी के ऊपर बोलता नहीं हूं, जो जाता है जाने दो, और तुम हमारे सांप के ऊपर बोलोगे तो करारा जवाब मिलेगा. देवेंद्र फडणवीस ने हमेशा मर्तबा उनका नाम जो है डीलर करके जो ठीक है ना, उनको भी डीलर की आवश्यकता होगी. अभी आपली जी बैठक झालेली, बैठकमध्ये ते अशोक चव्हाण पण होते, त्यावेळेला जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला, तर आता त्याच्यात काय बदल होईल का, कशा प्रकारे? असं आहे की आता आमची बैठक त्याच्यानंतर काही झालेली नाही. अशोक चव्हाण यांनी हिंगोली आणि नांदेड आणि सगळ्याच जागांवरती ते चर्चेत सहभागी होते.
त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर मला कधीच वाटलं नाही की अशोक चव्हाण असं काही करू शकतील. त्यांच्यावर काय परिस्थिती आली मला माहित नाही, पण अशोक चव्हाण हे त्यांचं घराणं हे काँग्रेसी होतं एवढं मला माहिती आहे. बाकी आता पुढचं काय पुढे मागे काय आहे त्याला काय कल्पना. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील ज्यांचं आज उपोषण सुरू आहे आणि 5 दिवस आहे याकडे. असं आहे की या सरकारने मराठा समाजाला फसवलंय. मराठा समाजाला फसवलंय. कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ, कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ, असं करत त्यांनी मनोज जरांगे पाटीलांचा उपयोग करून मराठा समाजाला फसवलं आहे. दुसरी गोष्ट, हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसींना आश्वस्त करायला सांगितलं की तुमचं जाणार आहे, तुमचं जाणार आहे. म्हणजे जरांगेंचा एकीकडे वापर केला, एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले. महाराष्ट्रातली जी सामाजिक स्वास्थ्य आहे ते शिवरायांपासून आहे. म्हणजे शिवरायांबरोबर असलेल्या 18 पगड जाती होत्या, त्या 18 पगड जाती आज पण इथे आहेत. तेव्हा ते एकत्र होते, आजही एकत्र आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं झालं की 2 समाज ओबीसी जे संख्येने 50% वरती आहेत त्यांना आणि मराठ्यांना समोरासमोर आणण्याचं काम भुजबळ आणि जरांगेंनी केलं. म्हणजे जरांगेला सरकारने हे दिलं की तुम्ही करा. जरांगे गरीब माणूस आहे, तो लढतो एका समाजासाठी. सरकारने त्या जरांगे पाटलांचा सगळं फिरवून टाकलं. तो प्रामाणिक माणूस होता, प्रामाणिकपणाने लढत होता. सरकारने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की आमच्याकडे आरक्षणाचं नाहीये, आम्ही केंद्रात बोलू. दरवेळेस मीटिंग घ्यायची, दरवेळेस त्याला शेवटी समाज त्यांना प्रश्न विचारणार ना, जरांगे काय झालं, काय उत्तर देणार. अशी माणसाशी सरकारने कधीच फसवणूक करू नये, समाजाची कधीच फसवणूक करू नये. यांना फक्त स्वार्थ साधायचं होतं. यांना महाराष्ट्रामधनं 2 समाज तोडायचे होते, ते तोडण्यात यशस्वी झाले. ते राजकीय भाग बाजूला जाऊ द्या. गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत, आलुतेदार बलुतेदार, हे एकत्र आहेत ना. आज गाव न्हाव्याशिवाय चालू शकतं का? आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का? फळभाजी विक्रेत्याशिवाय गाव चालू शकतं का? किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का? मग हे कोण आहेत? कशाला या आगी लावायच्या? कशाला सांगायचं आजपासून न्हाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू नयेत? कशाला? काय गरज आहे?